त्यावेळी आवरे गावाचं नाव आवरे असं होतं नाव. आपल्या या कोकणमध्ये घुसण्यासाठी हे रस्ते आहेत. नमस्कार मंडळी, मी मोहित गुले, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा खोली या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज आहे महाशिवरात्री, तर सर्वांना महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा. तर मी आज आलोय आपल्या उरण तालुक्यामधल्या आवरे गावामध्ये. मोठा पालखी उत्सव असते आवरे गावामध्ये, तर तोच तुम्हाला दाखवण्यासाठी मी आज आलोय आवरे गावामध्ये. तर चला, माझ्या पाठी बघताय मोठी कमान आहे, मस्त यावर्षी डेकोरेशन पण मस्त केलेलं आहे बघा. पाठी मस्त भोलेनाथ प्रवेशद्वार आवरे असा प्रवेशद्वार बनवलेला आहे. तर जाऊया पटापट देवलामध्ये आणि महादेवांचं दर्शन घेऊया. चला, माझ्या पाठी बघताय मंडळी मोठा तलाव आहे आवरे गावाचा. हा जवळजवळ 12 एकरात पसरलेला आहे तलाव. तर चला जाऊया आतमध्ये आता मंदिरामध्ये. भोलेनाथ प्रसन्न मस्त देऊळ सजवलाय बघा, मुलांनी एकदम मस्त सजवलाय देऊळ. शिवशंकर आवरे गावाला पावला, भोलेनाथ शिवशंकर आवरे गावाला पावला. तर मंडळी, आता मस्तपैकी दर्शन घेतलंय भोलेनाथांचा. आमची नवसाला पावन होऊन उद्धार केला आवरे गावाचा. आमचे नवसाला पावन होऊन उद्धार केला आवरे गावाचा.
तर मंडळी आपल्यासमोर आता आवरे गावचे सदस्य आहेत. तर तुमची ओळख करून द्या, आधी तुमचं नाव सांगा. मी कौशिक ठाकूर, एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतोय. अच्छा. हे अशोक पाटील, तंटामुक्तीचे राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर ठाकूर. अच्छा. तर काय सांगाल, आवरे गावाची ही परंपरा कधीपासून चालू आहे? जर ह्या परंपरा आवरेगावचा इतिहास पाहायला गेलो तर आपल्याला अगदी शिलाहार कालामध्ये जावं लागेल. म्हणजे प्राचीन कालामध्ये, अच्छा. प्राचीन कालापासून अशी एक परंपरा म्हणजे वारसा लाभलेला हा गाव आहे. तुम्ही जर गावामध्ये जर पूर्ण फेरफटका मारला तर तुम्हाला अनेक असे काही ऐतिहासिक वस्तू आहेत की ज्या इतिहासाची आपल्याला साक्षी दाखवतात. बरोबर. की तुम्ही वीरगल म्हणा, गधेगल म्हणा, शरफ शिल्पे म्हणा, अनेक आहेत असे हे आहेत. परंतु हा जो शंकर मंदिर आहे आमचं, बरोबर, ह्याचा इतिहास जर पाहिला आपण तर आपला शिलाहार कालामध्ये नक्की जावं लागेल. दुसरा केशीदेव यांनी 20 ऑक्टोबर 1120ला ह्या गावाला म्हणजे दान केलेलं आहे. अच्छा. आणि ते दानपत्र म्हणजे ताम्रपट जे आहे दानपत्रामध्ये, त्याच्यामध्ये ह्या गावाचा उल्लेख आहे. त्या केशीदेवांनी जेव्हा दान केलं हे गाव, त्यावेळी आवरे गावाचं नाव औरे असं होतं नाव. औरे. अच्छा. त्याच्यानंतर त्याचा एक अपभ्रंश होत जाऊन तो औरे आला. औऱ्यावर नंतर आवरे म्हणजे शिवकालामध्ये आवरे असं होतं. आणि आता त्याचं आवरे म्हणजे एक परंपरेने बदलत गेलेला आहे. बरोबर. हा एक गावाचाही आहे. आणि त्या याच्यामध्ये ताम्रपटामध्ये आवरे हेच नाव तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि त्या ताम्रपटामध्ये असं लिहिलेलं आहे की हे गाव 15 ब्राह्मणांना समप्रमाणामध्ये दान केलेलं आहे. म्हणजे ज्ञानार्जनासाठी त्या कालामध्ये, म्हणजे शिलाहार कालामध्ये म्हणजे 11व्या शतकामध्ये. आणि जेव्हा दान केलं त्या दान करताना त्यांनी पहिल्यांदा ह्या शंकराचं दर्शन घेतलेलं आहे. दर्शन घेताना जे पाणी वापरलं तिथे इथलं तलं आहे, त्या तल्यातलं पाणी त्यावेळी इथं खारं पाणी यायचं. कारण जर आपण पाहिलं तर हे समुद्र जवळ आहे आणि इथं जे तल्याचं जे बांध आहे ते बांध नव्हता. परंतु तो बांध नंतर घातला गेला. परंतु त्यावेळी खारं पाणी आहे, खाऱ्या पाण्याने दानपत्र केलेलं आहे असा उल्लेख आहे. तुम्ही जर आवरे गावातील गदेगल पाहिल्या, वीरगल पाहिल्या, त्या वीरगलीवर पण तुम्हाला आणि गदेगलीवर पण तुम्हाला शिवलिंगच दिसणार आहे. म्हणजे त्या कालापासून हे गाव शिवभक्त आहे हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि ती परंपरा पुढे चालत आलेली आहे. अगदी 75 वर्षापासून पहिली पालखी सोहळा महाशिवरात्री आमच्या गावामध्ये सुरू झाला. हा हे 75 वर्ष सुरू झालेला आहे. 75 वर्ष आहे. आणि 75 वर्षामध्ये 50 वर्ष मोठ्या उत्साहात आणि तेच 75 वर्ष आम्ही पुढल्या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत. 75 वर्ष चालू आहे. तुम्ही पाहिलं जर तर आज ह्या गावामध्ये गावातील कुठलीही माहेरवासीन असू द्या किंवा सासूरवासीन ही गावामध्ये येणारच. कुठलाही सर्व्हिसवाला माणूस असू द्या, तो कितीही बाहेर राहिला तरी ह्या महाशिवरात्री दिवशी येणारच. कारण हा तुमच्या गावातला हा मोठा सण आहे, उत्साहाचा सण आहे आणि एक श्रद्धेचा सण आहे. प्रत्येकाचा स्वयंभू असल्यामुळे श्रद्धेचा सण आहे. तुम्ही सकाळी जर पाहिलं, तुम्ही जेव्हा आमची मुलं कामाला जातात तसा एक सुद्धा मुलगा नाही तो गाडी इथं थांबवणार आणि भोलांचं दर्शन घेतल्याशिवाय गाव सोडणार नाही. म्हणजे ही श्रद्धा आहे, गावाची श्रद्धा आहे. आणि त्याच याच्यातून आज जर तुम्ही पाहिलं हा वातावरण तर एक श्रद्धेचं वातावरण आहे. आणि दरवर्षी याच्यामध्ये बदल होत जाऊन मोठमोठे म्हणजे उत्साहाने असे साजरे करतात आणि स्वयंपूर्तीने तरुण पुढे येतात. भरपूर गावागावातून सुद्धा लोक येतात हा उत्सव बघण्यासाठी. म्हणजे उरण तालुक्यामध्ये सर्वात मोठी पालखी असेल. उरण तालुक्यामध्ये सर्वात मोठी. तुम्ही जर संध्याकाळी आलेत तुम्ही तर पाहिलं तर अगदी महिला, पुरुष, लहान म्हणजे असे. मी आता इथंच आहे, तुमचा उत्सव बघूनच जाणार आहे. तुम्ही पाहिलं तर खूप मोठा म्हणजे असा उत्साह असतोय. म्हणजे जो महिलांमध्ये पूर्वी महिला लाजतात, पण आमच्या याच्यामध्ये महिला पण तुम्हाला उत्साहामध्ये दिसतील की त्यांचा एक श्रद्धेचा विषय आहे. तो म्हणजे नाचणं हा विषय नाही, उत्साह आहे. आणि ही अशी संध्याकाळी बघायला भेटणार. विशेष आज मी ऐकलंय आज पूर्ण गावाचा उपवास असते. हो नक्की, 100%. आज पूर्ण गावाचा उपवास असते काय गावात? म्हणजे आज महाशिवरात्री दिवशी कोणाच्या घरामध्ये तुम्हाला शाकाहार, मांसाहार किंवा जेवण करतील. काही लहान मुलांसाठी जेवण असेल, जे काय असते ते फराळच खातील. बरोबर. आणि संध्याकाळी कसा उत्सव असणार आहे? संध्याकाळी उत्साह असा असणार आहे की 10 वाजता इथं एकदा आरती झाली, 9ला सुरू भजन वगैरे होऊन आरती एकदा झाली की पालखी बाहेर पडली की तुम्ही उत्साह नक्की पहा. तो उत्साह तुम्ही नक्कीच पुढल्या वर्षी आम्हाला विचारला. आज मी आलोय आवरे गावामध्ये. 10 वाजता पालखी निघाली की दुसऱ्या दिवशी अगदी 11 ते 12 वाजताच गाडी पालखी देवल्यात येणार. म्हणजे पूर्ण गावभर पालखी फिरते.
पूर्ण अख्खा दिवस गावामध्ये पालखी फिरते. संपूर्ण गाव. म्हणजे गावाचा तर एक तो मार्ग आहे आमचा जुना, म्हणजे पूर्णपणे त्या मार्गानेच पालखी जाणार म्हणजे. आणि प्रत्येक ठिकाणी गाव घराजवळ गेल्यानंतर त्या महिला त्याचं आरती करणार, दर्शन घेणार आणि मग ती पुढे जाणार. झाल्याशिवाय पुढे जाणार नाही पालखी. ती संध्या उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत इथे पोहोचणार. ते येतात. विशेष म्हणजे श्रद्धेचा विषय आहे आणि लोक श्रद्धेने काम करतात. बरोबर. चालेल, धन्यवाद. एवढी चांगली माहिती दिलीत आणि असाच कार्य चालू ठेवा. दरवर्षी मी येत राहीन. बोला भोलेनाथ महाराज की जय. हर हर बम बम. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना, सर्व ग्रामस्थ मंडळाला धन्यवाद. मंडळी बघा आपल्या गावातले आल्यात सर्व. मग कसा वाटला इथे येऊन? आता संध्याकाळी अजून मस्त उत्सव आहे, पालखी निघणार आहे. थांबशीव नाही पालखी नाचाला चालले आपल्या गावातले आल्या. मग घेतला का दर्शन झालं ना? चालले होतं घरी. समोर बघा सेल्फी पॉइंट लावलेला आहे तल्याच्या बाजूलाच, सगळ्यांना फोटो काढण्यासाठी मस्त एकदम आहे. बघा जत्रा पण भरलेली आहे बघा. आणि मंडळी समोर बघा किती मोठा सेटअप लावलाय. संध्याकाळी जी मजा येणार आहे ती फुल धमाल येणार आहे. ती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. ती संध्याकाळची पालखीची मजा. शिव स्मारक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे बघा, मस्त सजवलंय फुलांनी. तर मंडळी आलोय आता बामण देवाशी. बघा आलोय मंडळी आता बामण देवाशी. जाऊया आणि बामण देवाचं दर्शन घेऊया. पूर्ण जिट्टान आहे बघा, समोर तुम्हाला जिट्टा दिसत असतील. पूर्ण जिट्टान हा मंदिर बांधलेला आहे. आजूबाजूला पूर्ण जिट्टांची शेतान. चला जाऊया आणि मस्तपैकी दर्शन करूया. तो बाबा आहे आणि वहिनी आहे. चला दर्शनासाठी रांग बघा किती मोठी लागली. भाविक भक्तांची रांग भरपूर समोर तुम्हाला दिसते मंदिर. जाऊया आता मंदिरामध्ये. भरपूर गर्दी आलेली मंदिरामध्ये. मस्त गावाच्या वेशीवर मंदिर आहे बामण देवाचा. नर्या किनाऱ्यावरती ब्राह्मण देवा तुला स्थापिला, ब्राह्मण देवा तुला स्थापिला, ब्राह्मण देव. मंडळी समोर बघताय तुम्ही बामण देवाचा दगड आहे आणि हा नवसाला पावणारा दगड आहे. ब्राह्मण देवा तुला मानिला, ब्राह्मण देवा तुला मानिला. नाना प्रकारची देवा रूपे तुझी अवतरली औरे गावाला, नाना प्रकारची देवा रूपे तुझी अवतरली औरे गावाला. तर मंडळी आता समोर आपण बामण देवाशी दर्शन घेतला. समोर बघा बामण देव आहे आणि आता तर भाविकांची भरपूर गर्दी आलेली आहे बघा. तर आता चाललोय बामण देवाच्या समोर डोंगर आहे एक, हे बघा समोर डोंगर आहे आणि डोंगरावर काय आलो आपण चाललोय ना. तर हा डोंगर नसून एक गड आहे. गड आहे. आता आपल्याला सबस्क्रायबर मंडळी भेटली, पोरं भेटली ना आपल्याला. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, और में क्या? तर मंडळी आलो आता आपण डोंगरावर. समोर बघता अख्खा मोठा वराचा झाड आहे. तुम्ही बघताय इतका मोठा वटवृक्ष बघताय आणि हा पूर्ण डोंगराला कव्हर करून सावली देणारा हा वटवृक्ष बघताय, वडाचा झाड आहे. आणि याच्यामध्येच असणारा तो म्हणजे वाघेश्वर मंदिर. तर तो मंदिर बघा आता नक्की कसा असणार आहे. म्हणजे जेव्हापासून तो माहिती पडला ना तेव्हापासून तसाच आहे तो. आणि तुम्हाला आता बघायला भेटेल म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा अपडेट नाही. म्हणजे आपण मंदिर वगैरे असं काय बनवलं नाही. दगडामध्ये जसा होता तसाच आहे. म्हणजे तो इतिहास आपण जपण्याचा प्रयत्न केलाय. तर तेच आता तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये. आणि एकविराईचं मंदिर कुठं आहे? एकविराईचं मंदिर त्याच्या साईडला आहे आणि त्याच्या साईडला आहे तो म्हणजे मर्दानगड. हा, तर तेही तुम्हाला आता बघायला भेटेल. तुम्ही आता बरेच ठिकाणी बघितलं असेल की मर्दानगडाकडे जाणारा हा रस्ता. तर आज आपण इथं पोहोचलो. तर बघा खाली बघून चाल आपण खाली जाऊ. चला आलोय आता मर्दानगडावर.
वागेश्वराचं दर्शन घेऊया. मंडळी आलोय आता वागेश्वराच्या मंदिराजवळ आणि दरवाजा बघा मंदिराचा झाडाच्या मुलांचा दरवाजा आहे. काय बाबू बघा मंडळी वागेश्वराचं देवस्थान आहे. मला जसं खालनं मी सांगितलं वागेश्वराचं स्थान आहे त्या साईडला आणि त्याच्या बाजूलाच एकविराईचं मंदिर आहे. आई एकविरा मंदिर मर्दानगड आवरे भरपूर भाविक भक्त आलेला आहे. माते की जय. आई एकविराचं मस्त फुलांनी नाव काढलेलं आहे बघा. मस्त फुलांनी एकदम आई एकविराचं नाव काढलेलं आहे. डली बघा समोर एकविराईचं मंदिर आहे. चिराचा बांधलेला आहे पूर्ण आणि हा मर्दानगड आहे. भगवा फडकते बघा आणि भरपूर भाविक भक्त आलेला आहे दर्शनाला. समोर बघा भगवा फडकते आणि हा मर्दानगड याची बांधकाम वगैरे बघा तसाच आहे जसा होता तसाच आहे बघा. मस्त भगवा फडकते बघा. हा आहे मर्दानगड आणि या साईडनं बघा किती मस्त नजारा दिसते बघा. खाडीचा पूर्ण नजारा दिसते. समोर बघा खाडी आहे. जर आवराला तुम्ही येत असाल तर इथं नक्कीच या. मर्दानगड बघा, एकविराईचं मंदिर बघा, बामूनदेवाचं दर्शनाला या. जय शिवराय. आज आपण आहोत ते म्हणजे माझ्या आवरे गावामध्ये मर्दानगडावर. तर ह्या गडाचा एक छोटासा इतिहास तुम्हाला मी सांगतोय की समोरला तुम्हाला दिसत असेल ती म्हणजे आपला द्रोणागिरी पर्वत म्हणजे आपला करंजाची डोंगर ना समोर ती करंजाची द्रोणागिरी आपला द्रोणागिरी डोंगर आहे आणि समोर दिसते पूर्ण खाडीचा भाग आहे बघा पूर्ण. आणि तुम्हाला रस्ता दिसत असेल म्हणजे तो म्हणजे समुद्र बघा महामार्ग दिसतात. पूर्ण खाडी आहे बघा. खाडीचा पूर्ण मार्ग आहे बघा आणि तिथं जाऊन तो समुद्र बनतंय. आणि मंडळी या गडावरून आपले जे मावले आहेत ना, जे मुघलांची जाज जेव्हा हल्ला करण्यासाठी आपल्या या कोकणमध्ये घुसण्यासाठी हे रस्ते आहेत. यो रस्ता होता खाडीचा रस्ता. खाडीचा रस्ता आहे. तर या रस्त्यावरून त्यांची जाज यायची कारण आपली जी जाज होती ती जाज नव्हती, होड्या होत्या. बरोबर. त्या कमी पाण्यामध्ये चालायच्या आणि त्यांची जी जाज होती ती खूप मोठी होती म्हणून ते खूप संख्येने यायचे आणि या रस्त्याने यायचे. तर हा एक गावाला लागलेला माझा इतिहास आहे. या गडा मर्दानगड या गडावरून लक्ष ठेवला जायचा की या पोर्तुगीजांच्या ज्या जहाजा यायचे ना त्यांच्यावर लक्ष ठेवून इथून म्हणजे पूर्ण खाडी दिसते. इथून त्यांना माघारी पाठवण्यासाठी प्रयत्न व्हायचे. ते आपले म्हणजे या गाड्यावरून ते नजर ठेवायचं जहाजांवर, मुघलांच्या नजरांवर. कुठली जहाज आतमध्ये येतात का बरोबर त्या जहाजावर लक्ष ठेवून त्यांना तिथेच पाडण्याचा प्रयत्न करायचा. नाहीतर मग आपला हा पूर्ण कोकणपट्टी आहे आपली पूर्ण. तर इकडे हे पूर्ण आपले गडकिल्ल्यांवर हल्ला करण्यासाठी जाणारा महामार्ग त्यांनीच इंग्रजांच्या साह्याने जे मुघल होते ते इथून घुसायचे आपल्याकडे. तर हा एक छोटासा इतिहास आहे. आणि आपल्या मित्रांनी छोटीशी माहिती दिली. धन्यवाद रोशन. थँक्यू. तुमच्या गावाचा इतिहास फडकताना आपल्याला या व्हिडिओ मार्फत दाखवायला भेटला. धन्यवाद. तुमच्या माध्यमातून अजून बरेच असे आपले गावकरी मंडळी आहेत. प्रत्येक गावाला कुठं ना कुठं इतिहास लाभलेला आहे आणि प्रत्येक गाव हा आपल्या खुशीमध्ये असा इतिहास लपून बसलेला आहे. तर हे छोटी मोठी माहिती आपल्याला आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचते ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक आपला बरोबर. ही आता नवीन पिढीला हे काहीच माहिती नसेल की या सगळ्या गोष्टी अशा होत्या. आता कुठंतरी या मूवीच्या साह्याने आपल्यापर्यंत आपला इतिहास पोहोचत आहे आणि हा राखण्यासाठी हा आपला छोटासा प्रयत्न होता. तर नक्कीच बोला जय शिवराय. हर हर महादेव. एकविरा माते की. आणि तुला प्रॉपर जय. तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. कारण आज मी आलेलो आवरे गावामध्ये आणि आवरे गावाची पूर्ण माहिती म्हणजे महाशिवरात्रीला मोठा उत्सव असते पालखी उत्सव. तर त्याची सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती भेटली. बामूनदेव एकविराईचं मंदिर बघितलं आपण आणि मेन मर्दानगड बघितला आणि मेन जो आहे महादेवांचं मंदिर तो पण बघितला. ऐतिहासिक पूर्ण शिवकालीन तो मंदिर आहे. तर चला या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आपल्या चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि
पुढची व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मेन जो पालखी सोहळा आहे आवरे गावातला, उरण तालुक्यातला सर्वात मोठा पालखी सोहळा जो महाशिवरात्रीला होतो तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर ती व्हिडिओ बघायला विसरू नका. चला